रामकृष्ण हरी मंडळी, काय चाललंय तुमचं? सकाळ सकाळी किती वाजले? 10 वाजले, 10-11 वाजलेले आहेत. शेतात आलं आपण. मला कसं वाटतंय बघा शेत आमचं. काय मित्रांनो, काय चाललंय मग? आहेत का कोण भाऊ बहीण तुम्हाला? मला तर 2 भाऊ आहेत. भाऊ इतके चांगले आहेत की बाबा ऐन टायमा अडचण टायमा हरभर साथ असतात. लक्षात ठेवा भाऊ, भावाशिवाय दुसरं कोण नसते. काय म्हणलं असतं? म्हणलं की ते कहावत आहे बघा, तुम्हाला आठवत असेल तर, भाऊ नसेल तर रावण हारलाय म्हण, भाऊ साथ होता म्हणून राम जिंकलाय म्हणतं. तसंच आहे भावाचं पण साथ. भाऊ मला अडचण टायमा हर एक भाऊ, माझा लहान भाऊ साथ देत होता. पुण्यात असताना एक चूक झाली ती माझ्याकडनं, त्या चुकीमुळं मी शिकार झालतो. त्यामुळं काय अडचणी ठिकाणी भावाने हरभर साथ दिलेला आहे, सपोर्ट केलेला आहे आपल्याला. पण लहान भाऊ असायलाच भाऊजी भाऊ संघ एकच बरोबर. त्याला काय सांगता येत नाही, हर टायमाला अडचण टायमाला भाऊ साथ असायला पाहिजे. बाकीचे म्हणतात की भावात भांडण होतात. भावात भांडण होत असतात, खरं आपण एकसाथ चांगले राहिले असेल तर दुसरी काय करू शकणार नाही. त्यामुळे सांगते भाऊ, नक्की भावाची साथ कधीच सोडू नका तुम्ही. पण खरं माझे पण भाऊ 2 आहेत, मला काही ते ऐकत नाही. मी मोठा आहे सगळ्यातला. माझा अजून बारका भाऊ आहे. बारका भाऊ बेंगलोरला आहे. एक ट्रकवर आहे, ऊसाचं ट्रक चालवतो. सध्याला आता सीझन चालू झालं ऊसाचं म्हणून कारखाना मुरुगांकडे, आणि एक बेंगलोरला आहे. मी 3 भाऊ आहेत सोबत. एक राहतो, पण काय तेवढा विषय नाही. फक्त शेतकरी आहे थोडी आपल्याला 3 भावांमध्ये, काय तेवढं चालतंय. खरं आता सध्याला तर चांगलं आहे. मध्ये काय फूट पडते काय सांगता येत नाही. खरं आपण चांगलं राहायचं, हे पद्धत करावं लागतं. त्याला थोडंसं होतं इकडं तिकडं, म्हणून काय विषय नाही भाऊ तेवढ्यानं. तुम्हाला पण चांगलं वाटलं तर सांगा भाऊ. खरं सांगते, भावासाथ कधीच सोडू नका तुम्ही पण. लहान भावासाथ. तर मोठा भाऊ किती का शांतच ना, बारका भाऊ लय आगाव असतो, दिसतो शांत तर लय आगाव असतो. त्यामुळेच लक्षात ठेवा, कधी पण मोठ्या भावाला कधी त्रास होतो ना, लगे लहान भाऊ लगेच पळून येतो, धावत येतो ते पण काय झालं म्हणून. माझा भाऊ पण तसंच आहे मधला भाऊ. कधी मी फोन लावाल तर असं नाही की बाबा त्यानं हे केलं त्यानं मी केलं आहे. मग नक्की सांगतो भाऊ, खरंच कमेंट करून नक्की सांगा कोणाला भाऊ आहेत का नाही, काय नाही. विषय असेल तर नक्की फॉलो करा. वाटलं तर सांगा नक्की भाऊ आहेत. एक आलं भाऊ सध्या घराकडे आलं सध्याला एक भाऊ. आता त्याचे पेपर चालू आहेत बहुतेक, त्यामुळे आले सध्याला. असं शेतात ज्वारी टाकलेली आहे मी. बघू शकता, पाणी चालू दे ना. 1 वाजता लेट येत्या सध्याला, तुम्ही बघू शकता. काय वाटेल सांगा मग कमेंटमध्ये नक्की. तुमच्यात घरी पण फॅमिली असेल, सगळ्यात असेल. आमच्या पण घरी फॅमिली आहेत. मी 3 भाऊ, आजी, आई वडील, 2 बैल, सगळे शेतातच आहे. काय टाकलं आहे भाजीपाला. मी व्यवसाय माझा भाजीपाल्याचा आहे. काय गाडीवर चालवतो आपण, भाजी उगता गावोगावी. सध्याला तर पाणी चालू आहे. चिक्कू झालं राहणार, पाणी दिलं वडिलांनी. आज मी पण आलो आहे, जरा बघून जाऊ बघ कसं आहे कसं नाही. माकडं भरपूर आहेत शेतात, सगळं हराभऱ्याचे नुकसान करून चालले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. दाखवतो तुम्हाला आमचं शेत. चालतंय भावाने बघा. मग आज स्टार्टिंग ब्लॉग आहे माझा, हा फर्स्ट टाईम ब्लॉग करतोय. कसं तर वाटतं आतमध्ये भीतीसारखं. त्याला काय करायचं, काहीतरी करावं. सध्याला सोशल मीडिया टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे. हरभरा कसं वाटतं? रान चांगलं आहे का नाही? तुम्हाला बोरं खायचं असेल तर सांगा मित्रांनो, आमच्याकडे बोर आहेत, सगळे आहेत. थोडंफार अजून झाडं लावायची आहेत, चालू आहे. बोरं, हरभरा. येळमोसच्या टायमाला आले भाऊ, येळमोस चालू आहे. तुमच्या शेतात कोण करत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा भाऊ. मला पण जरा फॉलो करा भाऊ सगळ्यांनी. लाईक, कमेंट, शेअर. काय वाटत असेल नक्की कमेंट करा. ह्या लोकवर जाऊ नका भाऊ. आज मी शेतकरीचं पोर काय ना. कशाला म्हणले असतात का? ब्रँड इज ब्रँड म्हणतात. चला, बाय बाय, सी यू.